शेतकऱ्यांसाठी आजच्या 20 ठळक बातम्या. राज्यात यावर्षी मान्सून 6 दिवस आधीच येणार. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. बियाणे खते लिंकिंगवर सरकारचा मोठा निर्णय. बियाणे घेतल्यावर जबरदस्तीने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सुवर्ण दर. तब्बल 13,400 रुपये क्विंटल दराने हळदीची विक्री. सतरा दिवसापासून अवकाळी पावसाचे मराठवाड्यात थैमान. वीज कोसळून 27 नागरिकांचा मृत्यू. ऊसतोड कामगारांना आता मिळणार स्मार्ट ओळखपत्रासह अनेक योजनांचा लाभ. त्रयस्थ एजन्सीमार्फत मिळणार स्मार्ट कार्ड. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणारे शासनाच्या महाडीबीटीमध्ये अनेक नवीन अपडेट. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची अट न लावता पीक कर्ज वाटप करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँकांना तंबी. उजनी धरणातील पाणी पातळी खालावली. धरण पाणलोट क्षेत्र काठावरील शेतकरी मोठ्या संकटात. यंदाच्या खरीप हंगामात एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे अधिकाऱ्यांना आदेश. अवकाळी पावसातील वाशिमच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ पाहून केंद्रीय कृषी मंत्री यांचा शेतकऱ्याला फोन. पुरंदरमधील अखेर 7 गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का. सरकारचे इतर हक्कात नोंद करण्याचे आदेश. अवकाळी पावसाचा मराठवाड्यात कहर. अनेक जिल्ह्यात शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. पीएम किसानचा पुढचा हप्ता जूनमध्ये. विविध त्रुटीमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभापासून राहावे लागणार वंचित. अवकाळी पावसात कांद्याची दाणादाण. नुकसान भरपाईसाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. राज्यात कृषी विभागाचे नवीन मोबाईल ॲप. शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार खत साठ्याची माहिती. शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चतुर्सीमा कायम करण्याचा नियम लागू.